हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहे. करार बीजींवर दया, जशी येसून हृदया केली. करार बीजींची माफी, जशी येसून माफी केली. करार बीजींची सेवा, जशी येसून सेवा केली. जशी येसून सेवा केली, जशी येसून सेवा केली, जशी येसून सेवा केली. करार बीजींवर मया, जशी येसून मया केली. जशी मी तुम्हावर प्रीती केलेली आहे, तशी तुम्हीही एकमेकांवरती प्रीती करा. अशा प्रकारची आज्ञा देणारा तो गुरुवारच्या संध्याकाळचा प्रसंग. आणि म्हणूनच गुरुवारच्या दिवशी जी मिस्सा बली साजरी केली जात असते, त्या मिस्सा बलीला प्रभू भोजनाचा मिस्सा बली असं म्हटलं जातं. त्या दिवसाला आज्ञा गुरुवार असं म्हटलं जातं. त्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने 12 प्रेषितांचे पाय धुतले असं सांगितलं जातं. त्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र मिस्सा बलीची स्थापना केली असंही आपल्याला सांगितलं जात असतं. आणि त्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र धर्मगुरू पदाची स्थापना केली असंही आपल्याला शिकवलं जातं. ह्या एकूण 5 गोष्टींवरती आज आपण चिंतन करूया. की पवित्र गुरुवार, त्याला आज्ञा गुरुवार म्हटलं जातं, मॉन्डी थर्सडे, कारण त्या दिवशी येशूने प्रीतीची आणि सेवेची आज्ञा दिली. दुसरी गोष्ट, येशूने स्वतः आपल्या प्रेषितांचे पाय धुतले आणि संपूर्ण जगासमोर एक फार मोठा आदर्श उभा केला की ज्याला गुरु व्हायचं आहे त्याने सेवक झालं पाहिजे. ज्याला पहिलं व्हायचं आहे त्याने शेवटलं झालं पाहिजे. ज्याला मोठं व्हायचं आहे त्याने लीन, नम्र, सौम्य अशा प्रकारचं रूप धारण केलं पाहिजे. येशूने पवित्र मिस्सा बलीची स्थापना केली वल्हांडणाच्या पार्श्वभूमीवरती, की यहुदी लोकांसाठी तो वल्हांडणाचा सण, की वल्हांडणाच्या सणाच्या वेळेला दूत इस्रायली लोकांची घरं ओलांडून गेला, कारण त्या ठिकाणी दाराच्या कपाळपट्टीला कोकराचं रक्त लावण्यात आलेलं. आपल्या ख्रिस्ती श्रद्धेनुसार सुद्धा ते कोकराचं रक्त म्हणजे खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त. ते रक्त पाहिल्यानंतर मृत्यूचा दूत आपल्याला ओलांडून जात असतो आणि आपण शाश्वत जीवनामध्ये प्रवेश करत असतो. अशा प्रकारची पवित्र मिस्सा बली साजरी करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने धर्मगुरू पदाची स्थापना सुद्धा केली. अशा प्रकारे आजचा दिवस, पवित्र गुरुवारचा दिवस, ख्रिस्ती श्रद्धेमध्ये अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला गेलेला आहे. ह्या दिवशी आपण खासरित्या पवित्र त्रिदिनामध्ये प्रवेश करत असतो. म्हणून सुरुवात जरी एखाद्या सोहळ्यासारखी झालेली असली, वेदी सजवलेली असली, फुलं ठेवली गेलेली असली, तरी सुद्धा ह्याच्या शेवटी काय होत असतं ते बघणं गरजेचं आहे. शेवटी अंतिम गीत गायलं जात नाही. शेवटी वेदीवरचे सगळे कपडे काढले जातात, कारण आता त्या वेदीवरती मिस्सा बली अर्पण केला जाणार नाही. खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान साजरं केलं जाणार आहे. ती वेदी पुन्हा कधी सजवली जाईल? येशूच्या पुनरुत्थानाबरोबर. आणि त्यानंतर साक्रामेंत जे असतं ते बाजूच्या वेदीवरती हलवलं जात असतं. साक्रामेंताची पेटी सुद्धा उघडी ठेवली जात असते. अशा प्रकारचं एक धीर, गंभीर वातावरण त्या संध्याकाळी निर्माण केलं जात असतं. आणि आपल्याला गेतशेमानी बागेमध्ये यातना भोगत असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाण्यासाठी पाचारण केलं जात असतं. पवित्र गुरुवारी अशा प्रकारची मनोवृत्ती धारण करून त्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊया.
हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.